शेतकरी मित्रांनो, कापूस लागवड होऊन जवळपास 25 ते 30 दिवस होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर मागच्या 8 ते 10 दिवस पावसानं दडी मारली होती. पावसानं दडी मारल्यामुळे बऱ्यापैकी कापसाची वाढ जी येते ती आपल्याला खुंटलेली दिसून येते किंवा जशी पाहिजे तशी वाढ आपल्याला झालेली दिसत नाही. आपण या ठिकाणी बघतोय की कापूस पिकाच्या सुरुवातीच्या महिन्यातील काय नियोजन केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. कापूस पिकामध्ये जे आहे तर कापूस पीक हे जवळपास 165 ते 170 दिवसामध्ये परिपक्व होतं आणि गुलाबी बोंडअळीचा जो प्रादुर्भाव आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथून पुढे सुरू होतो. तर आपलं जे नियोजन आहे आपलं कापूस पीक हे ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर जास्तीत जास्त बोंड्या परिपक्व होतील याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळू शकतं. त्या अनुषंगानं सुरुवातीच्या काळात काय नियोजन केलं पाहिजे तर आपण त्यामध्ये खत व्यवस्थापन असेल, कीड व्यवस्थापन असेल, वाढ व्यवस्थापन असेल, या गोष्टीचे नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. त्याच अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मी डॉक्टर अनंत इंगळे द ॲग्रीडॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करू. आपण स्टेप बाय स्टेप बघू की कोणत्या कोणत्या गोष्टी सुरुवातीच्या काळात महत्त्वाच्या आहेत. तर सुरुवातीच्या काळाचा जर विचार केला तर कापूस पिकाचं जे सुरुवातीचा जो काळ आहे यामध्ये जर आपली चांगली वाढ झाली तरच आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतं. आपण बऱ्याच वेळा बघतो की जर सुरुवातीलाच जर त्याला चांगल्या फांद्या फुटल्या नाही किंवा जास्त वाढ झाली नाही तर ती त्या ठिकाणी वाढून एकदम स्टॉप होऊन जातं. 25 ते 30 बोंड्या लागतात आणि मग आपलं ते पीक पिवळं पडतं किंवा लाल पडतं. तर आपल्याला जास्तीत जास्त वाढ होणं गरजेचं आहे. 55 दिवसापर्यंत आपल्याला चांगली वाढ झाली तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतं. तर त्या अनुषंगानं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर एकरी झाडांची संख्या राखण्यासाठी किंवा झाडं दाट होऊ नये म्हणून आपल्याला त्या ठिकाणी विरळणी करणं गरजेचं आहे. 15 दिवसाच्या दरम्यान आपण कापूस पिकामध्ये विरळणी करणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी काय करतात, एकाच ठिकाणी 2-2, 3-3 झाडं लावतात. तर एका ठिकाणी आपल्याला एकच झाड ठेवायचं आहे. जर एच-डी-पी-एस लागवड केली असेल तर शक्य त्या ठिकाणी एकच झाड ठेवा. जर नॉर्मल लागवड केली असेल आपण 4x2 असेल किंवा 4x3 असेल तर त्या ठिकाणी आपण 2 झाडं ठेवू शकतो. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर तण व्यवस्थापन हे सुरुवातीच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. तण व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपल्याला आपण खुरपणी करू शकता किंवा तणनाशकाचा त्या ठिकाणी वापर करू शकता. आपण 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान कापूस पिकामध्ये कोळपणी करू शकता किंवा त्या ठिकाणी खुरपणी करू शकता. त्याचबरोबर तणनाशकाचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर 18 दिवसानंतर आपण त्या कापूस पिकामध्ये तणनाशक वापरू शकतो. बरेच शेतकरी 15 दिवसानंतर त्या ठिकाणी जास्त गवत असेल तर आपण 15 दिवसापासून त्यानंतर कधीही आपण त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर करू शकता. त्यामध्ये 2 तणनाशकं जे आहेत तर ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये पायरेथ्युबॅक सोडियम प्लस क्युझोलोप ऑफ इथाईल हे जे तणनाशक आहे हे रुंद पानाचं आणि लांब पानाचं दोन्ही प्रकारचे तण त्या ठिकाणी कंट्रोल करतं. त्यामध्ये घासा नावाचा असेल किंवा विटविड मॅक्स असेल किंवा डोझो मॅक्स असेल ह्या प्रकारचे तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर क्युझोलोप ऑफ इथाईल हे जे टार्गा सुपर किंवा इतर जे कंपन्यांचे नाव आहेत त्यामध्ये उपलब्ध आहेत, ते लांब पानाचे जे तण आहेत ते कंट्रोल करण्यासाठी वापरलं जातं. यांचा आपण त्या ठिकाणी तणनाशकाच्या दृष्टीनं तणनाशकांचा वापर करू शकता. तण नियंत्रण आणि सुरुवातीच्या काळात आपल्याला पीक हे तणविरहित ठेवणं गरजेचं आहे. कापूस पिकासोबत कॉम्पिटिशन होऊन कापूस पिकाची वाढ थांबली तर आपल्याला त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर आपल्याला दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे खत व्यवस्थापनाचा. खत व्यवस्थापन करताना आपल्याला कापूस पिकामध्ये जर आपण बेसल डोस दिला असेल तर आपण 25 ते 30 दिवसानं त्या ठिकाणी खत देणं गरजेचं आहे, पहिला डोस. नाही जर आपण बेसल डोस दिला नसेल तर आपण 15 ते 20 दिवसामध्येच आपल्याला पहिला खताचा डोस देणं गरजेचं आहे. बेसल डोसमध्ये आपण काय वापरलं त्यावर हा खताचा डोस डिपेंड असतो. पण आपण या ठिकाणी खताचे 3 पर्याय तुम्हाला सांगतो. तर त्या 3 पैकी कुठलाही पर्याय आपण त्या ठिकाणी वापरू शकता. त्यामध्ये जो महत्त्वाचा पर्याय आहे त्यामध्ये आपण 1 बॅग डी-ए-पी वापरू शकता. सोबत 25 ते 30 किलो युरिया आणि 20 किलो एम-ओ-पी सोबत 5 किलो झिंक सल्फेटचा जर वापर केला तर हा चांगला डोस त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर दुसरा पर्याय जो येतो तो 10-26-26 आपण 65 ते 70 किलो वापरू शकता. त्यासोबत 30 ते 35 किलो युरिया वापरू शकता आणि 5 किलो झिंक सल्फेट वापरू शकता. या प्रकारे आपण देऊ शकता. किंवा तिसरा जो पर्याय आहे तो 20-20-0-13 20-20-0-13 आपण 100 किलो प्रति एकरी जर वापरलं तर आपल्याला त्या ठिकाणी फक्त एम-ओ-पी 20 किलो जर त्यामध्ये ॲड केलं तर आपला डोस त्या ठिकाणी पूर्ण होतो. त्यामध्ये युरिया वापरायची गरज नाही किंवा झिंक सल्फेट वापरायची गरज नाही. असे 3 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापैकी कुठलाही एक पर्याय आपण वापरू शकता. त्याचबरोबर आपण गांडूळ खताचा सुद्धा वापर करू शकता. गांडूळ खत 100 किलो एकरी वापरायचं आहे. त्यामध्ये पी-एस-बी 1 किलो आणि ॲझोटोबॅक्टर 1 किलो अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी देऊ शकता, जेणेकरून आपल्या पिकाची वाढ त्या ठिकाणी चांगली होईल. गांडूळ खताचा वापर हा सुद्धा जमिनीच्या आणि पिकाच्या दृष्टीने अतिशय चांगला त्या ठिकाणी ठरू शकतो. खत देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की खत उघडं द्यायचं नाही. आपल्याला खत झाडाच्या जवळपास जेवढी सावली आहे त्या अंतरात द्यायचं आहे आणि झाकून द्यायचं आहे. माती आड खत जाणं गरजेचं आहे. ही गोष्ट आपण त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कीड
आणि रोग व्यवस्थापन. कीड आणि रोग व्यवस्थापनाचा जर विचार केला तर कापूस पिकामध्ये मावा आणि तुडतुडे असेल किंवा पांढरी माशी असेल याचा सुरुवातीच्या काळात रस शोषक किडींचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्या अनुषंगानं आपण चिकट सापळे जे आहे तर ते 25 ते 30 एकरी लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात जे आहे तर जैविक कीटकनाशकांचा वापर असेल किंवा निंबोळी अर्काचा वापर असेल तो आपण करणं गरजेचं आहे. जर त्यांनी कंट्रोल होत नसेल तर आपण त्या ठिकाणी सुरुवातीची जी पहिली फवारणी आहे ती 25 ते 30 दिवसांना घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपण एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक विद्राव्य खत आणि एखादं जर आपली कपाशी पिवळी पडली असेल किंवा लाल पडली असेल तर त्या ठिकाणी अॅम्युनो ॲसिड किंवा सायटोकायनिन बेस्ड टॉनिक आपण त्या ठिकाणी वापरू शकता. तर सुरुवातीला आपण कीटकनाशक बघू कोणते कोणते आहेत. तर त्यामध्ये थायमेथॉक्झम आहे, त्यानंतर थायमेथॉक्झम लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, फ्लोनिकॅमाइड आहे किंवा मग आपण इमिडाक्लोप्राइड प्लस बीटा सायक्लोथ्रिन असेल किंवा बिप्रोफेजिन आहे, ॲसिपेट आहे किंवा ॲसिटामिप्राइड आहे. हे 5-6 जे कीटकनाशक आहेत यापैकी कुठलंही एक कीटकनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आपण सुरुवातीच्या फवारणीमध्ये एकतर फ्लोनिकॅमाइड 8 ते 10 ग्रॅम प्रतिपंप किंवा थायमेथॉक्झम लॅम्बडा सायलोथ्रिन 15 ml प्रतिपंप किंवा ब्युप्रोफेजिन 25 ते 30 मिली प्रतिपंप यापैकी कुठलंही एक कीटकनाशक आपण वापरू शकता. त्यानंतर जे बुरशीनाशक आहे तर ते बुरशीनाशकाचे जे 3-4च आपण या ठिकाणी सांगणार आहोत. त्यामध्ये कार्बेंडायझिम प्लस मँकोजेब ते आपण 30 ते 35 ग्रॅम वापरू शकता किंवा थायफोनेट मिथाईल जे आहे तर ते 30 ते 35 ग्रॅम वापरू शकता किंवा मेटॅलॅक्झिल प्लस मँकोजेब हे 30 ते 35 ग्रॅम यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपण वापरू शकता. त्यानंतर जे विद्राव्य खत आहे त्यामध्ये 19-19-19 किंवा 20-20-20 हे 100 ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता किंवा 11-36-24 जे आहे ते 60 ते 80 ग्रॅम आपण प्रतिपंप वापरू शकता. जर आपली कपाशीची वाढ आपल्याला कमी वाटत असेल किंवा पिवळं पडलंय किंवा वाढ खुंटलेली वाटते तर त्या ठिकाणी अॅम्युनो ॲसिड किंवा सायटोकायनिन बेस आपण टॉनिक त्या ठिकाणी वापरू शकता. त्यामध्ये अॅम्युनो ॲसिड प्लस सायटोकायनिन जे PGR म्हणजे ग्रोथ रेग्युलेटर आहेत ते त्या ठिकाणी असले पाहिजेत. त्यामध्ये आपण पोषक सुपरचा वापर करू शकता किंवा बायोविटा असेल किंवा इसाबियन असेल किंवा कॉन्टिस असेल या तत्सम प्रकारातले कुठल्याही कंपनीचा अॅम्युनो ॲसिड किंवा सायटोकायनिन बेस टॉनिक आपण वापरू शकता. अशा प्रकारे आपल्याला पहिली फवारणी ही 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान करणं गरजेचं आहे. जर आपण फवारणी केली नाही तर आपल्या पिकामध्ये वाढ किंवा किडींचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर आपली वाढ खुंटते. त्यामुळे पहिली फवारणी ही खूप महत्त्वाची आणि ती वेळेत होणं गरजेचं आहे 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान. बऱ्याच वेळा काय होतं की कापूस पिकामध्ये 2,4-D या तणनाशकामुळं किंवा बऱ्याच शेतकरी ऊसामध्ये वापरतात आणि त्यामुळे विकृतीचे लक्षणं आपल्याला दिसून येतात. आपण स्क्रीनवरती बघू शकता की अशा प्रकारचे पानं होतात. त्यामुळं काय होतं की कापूस पिकाची वाढ थांबते आणि उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपण जे वरती सांगितलं त्याप्रमाणेच आपल्याला थोडा बदल करायचा आहे. 19-19-19 100 ग्रॅम त्यासोबत युरिया 50 ग्रॅम आणि अॅम्युनो ॲसिड बेस्ड टॉनिक एक वापरायचं. याची फवारणी आपल्याला लगेच घ्यायची आहे किंवा आपण 2% DAPची फवारणी करू शकता किंवा 2% युरियाची त्या ठिकाणी फवारणी करू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी पाळी द्यायची आहे जर 2,4-Dचे लक्षणं दिसले तर. त्यानंतर पाळी देऊन आपल्याला युरिया आणि DAPचा डोस त्याला एक्स्ट्रा द्यायचा आहे त्या पिकाला, जेणेकरून त्या ठिकाणी वाढ चांगली होईल. त्याचबरोबर जर पानं जर तोडणं शक्य असेल आपल्याला झाडाचे जे खराब झालेले पानं आहेत ते तोडून टाकायचे. अशा प्रकारे आपण 2,4-Dची विकृती असल्यास नियोजन करू शकतो. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा एक बऱ्याच ठिकाणी काय होतं की शेतकऱ्यांची कपाशी सुरुवातीच्या काळात तांबूस पडते किंवा वाढ खुंटलेली दिसून येते. तर अशा परिस्थितीमध्ये जमिनीतून काय होतं की अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला झालेली दिसते. त्यामध्ये नत्राची कमतरता आणि मॅग्नेशियमची कमतरता मोठ्या प्रमाणात असते. त्यामध्ये आपल्याला नायट्रोजन म्हणजे युरिया आणि DAPचा वापर करून मायक्रोन्यूट्रिएंट जे की झिंक सल्फेट असेल किंवा फेरस सल्फेट असेल यांचा त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फवारणीतून 19-19-19 100 ग्रॅम युरिया 50 ग्रॅम आणि अॅम्युनो ॲसिड बेस्ड टॉनिक आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यातून आपल्याला कपाशी बाहेर काढता येईल. अशा गोष्टी आपल्याला सुरुवातीच्या काळात करणं गरजेचं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा कापूस पिकाची विरळणी करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी 2-3 झाडं आहेत त्या ठिकाणी एकच झाड ठेवायचं आहे. त्यानंतर खुरपणी, कोळपणी आणि तण व्यवस्थापन हे 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहिली फवारणी जी आहे तर ती 25 ते 30 मध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक विद्राव्य खत याप्रमाणे करणं गरजेचं आहे. जर वाढ खुंटलेली असेल तर अॅम्युनो ॲसिड बेस्ड टॉनिक त्या ठिकाणी वापरायचं आहे. त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला एखादी पाळी देणं किंवा दुसरी फवारणी किती दिवसांनी करायची तर ती पहिल्या फवारणीच्या 15 ते 20 दिवसांना दुसरी फवारणी होणं गरजेचं आहे.
तर आपण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कापूस पिकाचं पूर्ण सुरुवातीच्या काळातलं कोणतं नियोजन आहे तर ते या ठिकाणी बघितलेलं आहे. दुसऱ्या महिन्याचं जे नियोजन आहे त्याचाही आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत. कापूस पिकाचे सर्व नियोजनाचे व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहोत. त्याचबरोबर सोयाबीन पिकाचे सुद्धा आपण व्हिडिओ बनवतो. तर या अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल आपल्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.